पहिलं आहे काम. कामे नाडिले जनाला अंतर पडे परमार्थाला माऊलीने सांगितलं. कामानं सगळ्याला नाडलेलं आहे महाराज. आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या गावात आलो होतो, कीर्तन होतं, तुम्ही दिसले नाही. नाही महाराज, काम होतं परळीला गेलो होतो, किंवा काम होतं परभणीला गेलो होतो. आहे की नाही? काम सगळ्याच्या मागे काम लागलंय. का हो उशीर का केला? थोडं काम होतं बाजारात. आहे की नाही? का उशीर केला? घरी काम होतं आमच्या आयांना सगळ्या. असं होतं ना. म्हणजे हा काम परमार्थापासून आम्हाला दूर नेतो. कामे नाडिले जनाला अंतर पडे परमार्थाला. त्याचा उपाय पुढे लगेच सांगितलं. काम कैसी आने सरे मनमथन म्हणे नाम स्मरे. म्हणजे नाम हा सुद्धा प्रसाद आहे. तयाचे नाम तयाचा प्रसाद, तयाचे नाम. नाम हा सुद्धा प्रसादच आहे. म्हणून प्रसादानं काम क्रोध आदी हे जे 6 रिप आहेत ना, यांच्यावर आम्हाला नियंत्रण मिळवता येतं. आमच्या अंतःकरणातून त्यांना घालून देता येतं, बाहेरची वाट दाखवता येते. एवढा परिणाम त्या प्रसादाचा आहे महाराज. आणि कामाचं एक वैशिष्ट्य आहे. काम जर तृप्त नाही झाला, पूर्ण नाही झाला, की क्रोध आपोआप उत्पन्न होतो. म्हणून क्रोधाला कामाचा पुत्र म्हणतात. समजा थोडक्यात सांगतो, काम म्हणजेच इच्छा. इच्छा तुम्ही धरून बसलात, 12:30ला कीर्तन संपणार आहे, आम्ही 1 वाजता आमच्या घरी जाऊ, किंवा 1:30-2 वाजता काहीतरी सिरियल आहे, काहीतरी आहे म्हणून जर तुम्ही धरून बसलात, मनात इच्छा धरून बसलात, ही कीर्तनच लांबलं 4 पर्यंत, कसं होईल? मग वाटते उगच तर आलो. आहे की नाही? उगीच तर आलो का वाटते की नाही? पुन्हा इच्छा पूर्ण नाही ना, राग येतो. महाराज वेळेवरही आले नाही, कीर्तनी लवकर सोडले नाही. कोण बोलवलं? बोला बुरांडी आपल्याला म्हणतील नाही तर. आहे की नाही? सांगायचं तात्पर्य हे की इच्छा पूर्ण नाही झाली, काम तृप्त नाही झाला, काम पूर्ण नाही झालं, की क्रोध आपोआप उत्पन्न होतो महाराज. तो कामाचा पुत्रच आहे क्रोध. म्हणून काम